हॅलो स्टुडंट, आज आपण 9th सायन्समध्ये फर्स्ट चॅप्टर आपण ओपन करणार आहोत. एकदम इझी आहे बघा. लॉज ऑफ मोशन्स. बघा, लॉज ऑफ मोशन म्हटल्यानंतर लगेच न्यूटन्स आपल्या डोळ्यासमोर येतो आणि त्याची आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स, काय त्याचे इक्वेशन आहेत, काही थेरी आहे, ते आपण बघणार आहोत. इझी आहे बघा. तर काही एक्झाम्पल दिलेले आहेत मोशनच्या बेसवर. तर मोशन नेमकं काय आहे ते एक्झाम्पल आपण पहिलं बघू. तर मोशन आहे की नाही ते चेक करू. फ्लाईट ऑफ बर्ड, बघा बर्डचं फ्लाईट होणं दॅट इज मोशन आहे. स्टेशनरी ट्रेन पाहिलं तर नो मोशन सांगणार तुम्ही. लिव्ज फ्लाईंग म्हटलं तर मोशन म्हणणार बघा. स्टोन लाईंग ऑन अ हिल, नो मोशन. काय म्हणणार तुम्ही इथे? नो मोशन असं म्हणणार आहात. डोंट फॉरगेट, इथे मुलांनो नो मोशन. बघू पुढे आपण ऑब्झर्व करूया. बघा, इज सिम्पल आहे. आता मुलांनो इथे तुम्हाला मोशन म्हणजे मोशनच्या बेसवर तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेलं आहे आणि मोशन नेमके काय सांगते ते इथे मुलांना जे डॅश करतो ते तुम्ही लिहत चला. पोझिशन, ऑब्जेक्टची जी पोझिशन आहे मुलांना, ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट आहे मुलांनो, आणि त्या ऑब्जेक्टची जी पोझिशन आहे नीट ऑब्झर्व करा. सॉरी, बघा हा जो ऑब्जेक्ट आहे, द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस होत असतो. कोणाबरोबर? विथ रिस्पेक्ट टू, WRT म्हणतात त्याला, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. दॅट इज नथिंग बट इज सेट टू बी, जे तर कॉल्ड म्हणा बाळांनो, इज कॉल्ड मोशन. जे जे चेंजेस सांगतो ते करत चला. लक्षात, पोझिशन, ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत असते विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे आपला अवतीभोवती. आता मुलांनो डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. बघूया, डायग्राम बघूया पहिले. एक डायग्राम कशा करतात तर रेफरन्ससाठी आहेत मुलांनो. एकदम इझी आहे बघा मुलांनो. तर आपण डायग्राम पहिलं ऑपरेट करू व्यवस्थित. तर डायग्राममध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 3 असे एक स्कूल दिलेले आहे आणि 2 असे हाऊसेस, होम दिलेले आहेत. 2 म्हणजे काही नावं दिलेली आहेत, त्याचा काही मी इथे उल्लेख नाही करत. 2 असे पाथ तुम्हाला दिलेले आहेत. हा फर्स्ट पाथ आहे, हा सेकंड पाथ आहे, बी पाथ आहे. हा हे डिस्टन्स झालं बघा. लॉंग रूट म्हटल्यानंतर ते डिस्टन्स आलं, शॉर्टकट सांगतो बघा. आणि शॉर्ट रूट आलं तर ते तुमचं बाळांनो डिस्प्लेसमेंट आलं. डिस्प्लेसमेंट काय सांगतो? डिस्प्लेस. तर बॉडी इथे होती मुलांनो, ती इथे आली. ती बॉडीने प्लेस चेंज केली आणि म्हणून त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. समजलं? इट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. द बॉडी चेंजेस इट्स प्लेस, दॅट इज डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स काय? तर मुलांनो डिस्टन्स आणि डिस्प्ले युनिट सेम आहे, पण मुलांनो हे जे लॉंग पाथ आहे बघा मुलांनो, ते तुम्हाला डिस्टन्स सांगेल. आणि जो मिनिमम पाथ आहे, मिनिमम डिस्टन्स फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू द एंड पॉईंट. आता आपण त्याच्या डेफिनेशन बघूया. पुढल्या पेजवर आपण त्याच्या डेफिनेशन बघू. एकदम इझी आहेत मुलांनो, म्हणजे तुम्ही तेवढा स्टडी करायला, नोट्स बनायला त्रास होणार नाही. तर पुन्हा एकदा बघूया आपण हे काय प्रकार आहे तो मुलांनो बघूया. तर मुलांनो, व्हॉट इज द डिस्टन्स? द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट इन मोशन वन पॉईंट टू द अनदर पॉईंट. ओके, म्हणजे मुलांनो इथं ऑब्झर्व केलं तर हा एक तुमचा पॉईंट आहे इथे ए, आणि हा तुमचा बी पॉईंट आहे. ह्याच्यामधली जी ॲक्च्युअल पाथ आहे, लेंथ आहे, ॲक्च्युअल पाथ लेंथ, ही जी लेंथ आहे दॅट इज डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट काय फरक सांगतो तर मुलांनो तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे बॉडी आहे किंवा कार आहे ती इथे डिस्प्लेस झालेली आहे. म्हणजे एपासून ए टू बी हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा फिनिशिंग पॉईंट किंवा त्याला एंड पॉईंट म्हणतात. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? ही डेफिनेशन मिनिमम डिस्टन्स कोणामधला? फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू द एंड पॉईंट. असंही तुम्ही चेंज करू शकता. हा एंड पॉईंट आहे. आले लक्षात? एकदम सिम्पल आहे बघा. डायग्राम का दाखवतो तर तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. हा कन्सेप्ट क्लिअर झाला तर 11-12ला तुम्हाला त्रास नाही होणार. पुढे जाऊया आपण. बघा आता मुलांनो डिस्प्लेसमेंट 0 कधी असेल? व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे, तर नीट समजून घ्या. बेसिक आहे बघा. तर मुलांनो डिस्प्लेसमेंट 0 कधी असेल तर त्याला जरा ऑब्झर्व करूया, जरा व्यवस्थित बघा. तर इथे मुलांनो तुम्ही जर पाहिलं तर इथे एक सर्कल आहे बघा. हे एक तुमचं सर्कल आहे असं, आणि हा सर्क्युलर मोशन आहे आणि ही स्ट्रेट लाईन आहे. ही तुमची स्ट्रेट लाईन आहे मुलांनो. तर पार्टिकल इथे आहे, बॉडी इथे आहे, ती इथे आहे, आणि जेव्हा ती सर्क्युलर पाथवरून फिरून ती पुन्हा इथे येते तेव्हा तुमचं डिस्प्लेसमेंट, हे डिस्प्लेसमेंट जे आहे, हे डिस्प्लेसमेंट मिळवणं 0 असणार आहे. काय असणार आहे? 0 असेल. बट डिस्टन्स नॉट इक्वल टू 0, डोंट फॉरगेट. इथे पण मुलांना ही कार आहे अशी काढू शकता. ती का अशीच काढायला वेसन डायग्राम तुम्हाला पेपरलाकडे असेल तर पी पोझिशनला होती, ती क्यू पोझिशनला आली, इथे आली मुलांनो, आणि इथे येऊन ती पुन्हा तिकडे गेली बघा.
पुन्हा त्याच प्लेसला गेली. दॅट इज नथिंग बट तुम्ही ऑब्झर्व केलं म्हणजे जाऊन पुन्हा ती परत तिकडे रिटर्न गेलेली आहे. म्हणजेच तुम्ही इथं डिस्प्लेसमेंट तुम्ही जर पाहिलं तर 0 आहे आणि डिस्टन्स जर पाहिलं तर नॉट इक्वल टू 0, कारण त्याने ही लेंथ आहे बघा, ही लेफ्ट टू राईट आणि पुन्हा ही राईट टू लेंथ, ही म्हणजे राईट टू लेफ्ट ही लेंथ झालेली आहे. पण डिस्प्लेसमेंट पाहिलं तर बाळांनो, डिस्प्लेसमेंट काय सांगतो तर डिस्प्लेस म्हणजे प्लेस चेंज केली होती, पण प्लेस तर चेंज नाही, त्याच प्लेसला पुन्हा ती बॉडी आलेली आहे आणि म्हणून डिस्प्लेसमेंट 0. ओके, तर बघा लक्षात आला असेल तुमच्या काय डिफरन्स आहे तो डिस्टन्स. आता आणखीन स्पीडमध्ये बघूया आपण. बघा एक एक टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत, बेसिक आहेत, समजून घेत चला. एकदम सिम्पल आहे बघा. तर स्पीड काय आहे, तर स्पीड जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आहे. ओके, स्पीड स्केलर क्वांटिटी आहे, कारण नो डायरेक्शन ओनली मॅग्निट्यूड. बघा स्पीडमध्ये काय आहे, डिस्टन्स सांगतो आणि टाईम सांगतो. म्हणून टाईमला कधी डायरेक्शन असतं का, लेफ्ट राईट ईस्ट वेस्ट नसतं, टाईमला डायरेक्शन नसतं. डिस्टन्सला पण डायरेक्शन नसतं. मग टोटल डिस्टन्स आणि अपॉन टाईम. मग युनिट जर पाहिलं मगाचं, आता युनिट राहिलं बाळांनो, की मगाशी आपण जे युनिट बघायचं होतं डिस्टन्सचं काय आहे. तर मुलांनो जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही जी लेंथ आहे मुलांनो, ही जी लेंथ आहे ही लेंथ तुम्हाला काय सांगतं तर मीटर सांगते. आणि जी बॉडी डिस्प्लेज आहे, इथे बॉडी होती ती इथे गेली, ही पण लेंथच सांगतो बाळांनो. मग दोघांचं युनिट एस आयमध्ये जर पाहिलं तर सेम आहे, एस आयमध्ये मीटर आहे आणि सी जी एसमध्ये जर पाहिलं तर काय आहे बाळांनो, सेंटीमीटर. आलं लक्षात? एकदम सिम्पल आहे बघा. सी जी एसमध्ये सेंटीमीटर आहे, समजलं? सी जी एसमध्ये काय आहे, सेंटीमीटर आहे. सी जी एसमध्ये सेंटीमीटर आणि एस आयमध्ये काय बाळांनो, एस आयमध्ये मीटर आहे. एस आयमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मीटर आहे. पुढे जाऊया आपण. बघा एकदम इझी आहे आणि युनिट पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपल्याकडे व्हेलॉसिटी, स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये काय, तर स्पीडचं युनिट मुलांनो ह्या फॉर्म्युल्याकडे बघा. डिस्टन्स पर युनिट टाईम ही डेफिनेशन आहे. डिस्टन्स युनिट आहे मीटर एस आहे आणि सी जी एसमध्ये सेंटीमीटर. टाईमचं युनिट आहे सेकंद. टाईमचं युनिट काय, सेकंद आहे बघा. टाईमचं युनिट सेकंद एस काढू शकता. आणि सी जी एसमध्ये पाहिलं तर इथे सेंटीमीटर येणार आहे. बाकी टाईमचं कॉन्स्टंट युनिट आहे, हे तुम्ही युनिट पण ऑब्झर्व केलं. ओके, पुढे जाऊया आपण. बघा इथे तुम्हाला दिलं होतं याने ब्रॅकेटमध्ये बॉक्समध्ये मीटर. एस आयमध्ये काय आहे, मीटर आहे, मीटर पर सेकंद सॉरी, आणि सी जी एसमध्ये काय, सेंटीमीटर पर सेकंद. चलो आता स्पीड जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कोणाशी, तर डिस्टन्सशी रिलेटेड आहे आणि व्हेलॉसिटी कोणाशी, तर डिस्प्लेसमेंट. कारण तुम्हाला फॉर्म्युला सांगतो बघा, हा बघा हा फॉर्म्युला काय सांगतो, तर स्पीड जो आहे तो डिस्टन्सशी रिलेटेड आहे. ओके, आणखीन पुढे जाऊया आपण, अजून कळेल बघा. इथे मुलांनो बघा ऑब्झर्वेशन तुम्ही कराल तेवढं कमीच असेल. व्हेलॉसिटी काय, तर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. बघा युनिट तेच आहे, डिस्प्लेसमेंटचं मीटर एस आयमध्ये आणि पर सेकंद. सी जी एसमध्ये पाहिलं तर सेंटीमीटर फक्त येणार आहे, एवढाच डिफरन्स राहील मुलांनो. ओके, तर पुढे आपण जाऊया बघा. सिम्पल आहे. व्हेलॉसिटी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. का, तर डिस्प्लेसमेंट जी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी. आत्ताच सांगितलं तुम्हाला की बॉडी इथे होती आणि या डायरेक्शनने जाऊन ती इथे आलेली आहे बाळांनो. याचा अर्थ डायरेक्शन पण सांगतो, हे मॅग्निट्यूड पण सांगतो. ओके, दोन्ही पॉईंट सांगतो आणि म्हणून त्याला व्हेक्टर क्वांटिटी सांगतो बाळांनो. ओके, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर असेल तर त्याला व्हेक्टर, डेफिनेशन स्टार्टिंगलाच आहे. आणि ओनली मॅग्निट्यूड असेल तर स्केलर क्वांटिटी म्हणतात. ओके, 11th पण आहे तुम्हाला, पुढे बघूया आपण. चला, तर आता मुलांनो तुम्हाला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, बेसिक आहे, नीट समजून घ्या. तर बेसिक काय सांगतो, तर बेसिक मुलांनो तुम्हाला जास्त समजून देईल हे काय आहे ते. इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी कशाने बनलेली आहे, तर व्हेलॉसिटी मुलांनो व्हेलॉसिटीमध्ये काय आहे, स्पीड आहे हा एक पार्ट आहे आणि दुसरा पार्ट आहे डायरेक्शन. ह्याच्यातला एक जरी चेंज झाला, डायरेक्शन, दुसरा पार्ट तुमचा कोण आहे, डायरेक्शन. त्यातला एक जरी चेंज झाला बाळांनो तरी तुमचा व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. मग एकदम इझी आहे मुलांनो, आपण समजून घेऊया. आता मुलांनो समजा फॉर एक्झाम्पल ही कार आहे अशी आणि ती या डायरेक्शनने मूव्ह होते. बघा डायरेक्शन कॉन्स्टंट आहे, पण कारचा जो स्पीड आहे तो चेंज झालेला आहे. बघा डायरेक्शन सेम आहे, म्हणजे स्पीड चेंज आहे. स्पीड तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर स्पीड चेंज दिसतो आहे तुम्हाला. स्पीड
इन्क्रीज झालेला आहे फॉर एक्झाम्पल, आणि जो डायरेक्शन आहे, डायरेक्शन सेम आहे मुलांना. डायरेक्शन कसं आहे, सेम आहे बघा, नीट ऑब्झर्व करा. जर स्पीड मुलांना तुम्ही जर ऑब्झर्व केलं, बघूया आपण पुन्हा. स्पीड पहिला पॉईंट आहे, तुम्हाला बाईक दिसते बघा, हा डायरेक्शन सेम आहे, आणि इथं जो स्पीड आहे तो स्पीड चेंज झालेला आहे मुलांना. स्पीड काय सांगतो, चेंज, इन्क्रीज असेल और डिक्रीज असेल. सेकंड फिगरमध्ये तुम्हाला काय सांगतो बघा, तरी पण इथं फर्स्ट फिगरमध्ये व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. सेकंड फिगरमध्ये तुम्हाला काय सांगतो, तर मुलांना असा सर्क्युलर पाथ आहे, ही डायरेक्शन चेंज होते बघा बाईकचे, बघा मी ॲरोनी दाखवते तुम्हाला, आणि स्पीड कॉन्स्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे दाखवतो मुलांना, इथे समजा इथे बाईक आहे ती इकडं आली, या डायरेक्शन गेली, या डायरेक्शनने. इथे जर पाहिलं तर 5 मीटर पर सेकंद आहे, इथे पण तेवढाच आहे, इथे पण तेवढा स्पीड आहे, इथे पण तेवढा स्पीड आहे. म्हणजे स्पीड सेम आहे. स्पीड काय सांगाल तुम्ही, सेम सांगणार, स्पीड सेम, आणि स्पीड सेम, आणि डायरेक्शन तुम्ही जर ऑब्झर्व केलं डायरेक्शन, तर डायरेक्शन चेंज आहे बघा मुलांना. स्पीड सेम आहे, डायरेक्शन चेंज बघा, डायग्राममध्ये दिसते डायरेक्शन चेंज. लिहत चला सांगतो तसं. आणि थर्ड डायग्राममध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर थर्ड डायग्राम तुम्हाला काय सांगेल, एकदम इझी. तर इथे मुलांना ही अशी बाईक बघा सर्क्युलर पाथमधून ट्रॅव्हल करते. इथं डायरेक्शन पण चेंज आहे बघा, अशी आहे, डायरेक्शन पण चेंज आहेच, आणि स्पीड पण चेंज आहे बघा. इथं समजा 5 मीटर पर सेकंद असेल, 5 मीटर पर सेकंद, तर इथे 6 असेल, इथे 8 असेल बघा. स्पीड नॉट कॉन्स्टंट, म्हणजे स्पीड चेंजेस होते बघा. इथे 5, इथे पण 5 होतं, नाही तसं नाही, तर स्पीड पण चेंजेस होतो आहे, आणि डायरेक्शन तर चेंज दिसतात तुम्हाला बघा ॲरो बाळांनो, आणि म्हणून तुम्ही व्हेलॉसिटी पण चेंज होणार. म्हणजे जर तुम्हाला लक्षात आलं की फर्स्ट डायग्राममध्ये तुमच्या लक्षात आलं की डायरेक्शन सेम होता, स्पीड चेंज, सो देअरफॉर व्हेलॉसिटी चेंज झाली. सेकंड डायग्राम तुम्हाला काय सांगतो आहे बघा, डायग्राम तुम्हाला काय ड्रॉ नाही करायचा, पण तुम्ही असे सर्कल काढू शकता, असं दाखवू शकता जर रायटिंग नाही करता आलं तर. इथे स्पीड सेम होतं या पोझिशनला बघा, स्पीड सेम असेल या, आणि डायरेक्शन मुलांनो चेंजेस, सो व्हेलॉसिटी चेंजेस असं म्हणाल. थर्ड डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसतं मुलांनो, तर मुलांनो अशी डायग्राम त्यांनी काढलेली, स्पीड पण चेंजेस, डायरेक्शन पण चेंजेस आहे, आणि इथे प्रत्येक पोझिशनला हा स्पीड पण चेंजेस होते मुलांनो. समजलं. आता आपण पुढे जाऊया बघा. पुढे आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन काय सांगतो मुलांनो, ते एकदम सिम्पल आहे मुलांनो. बघूया, ते इथे टाईम जे दिसते तुम्हाला, टाईम हे कॉन्स्टंट टाईम आहे मुलांनो. टाईम तुम्हाला काय दाखवलं आहे, कॉन्स्टंट बघा. 5:30 म्हणजे 30 मिनिट्सने इन्क्रीज झालेला आहे. आणि जो स्पीड आहे तो स्पीड इथे कॉन्स्टंट चेंजेस होते बघा. इथे पाहिलं तर स्पीड नॉट कॉन्स्टंटली चेंज, म्हणजे इक्वल डिस्टन्स, म्हणजे जे स्पीड कसं आहे तर स्पीड काय, डिस्टन्स अपॉन टाईम असा स्पीड बनतो आहे. हे डिस्टन्स आहे, आणि त्याच्यापासूनच स्पीड बनतो माहिती आहे, कारण स्पीडचा फॉर्म्युला तुम्ही पाहिला, डिस्टन्स अपॉन टाईम. तर डिस्टन्स जे आहे ते चेंज होतं आहे, इन्क्रीजेस होते, पण कॉन्स्टंटली इन्क्रीज होते. इथं तुम्ही पाहिलं तर बघा 18, 36 कॉन्स्टंटली इन्क्रीज झाले का. हे इक्वल डिस्टन्स आहे, हे अनइक्वल डिस्टन्स आहे मुलांना, हे अनइक्वल डिस्टन्स. मग आपण डेफिनेशन काय पाहिली, जी आत्ताच पाहिली, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. तर डेफिनेशन मुलांना इथे बॉक्समध्ये आहेच, अनइक्वल. तर आपण डेफिनेशन बघूया पहिले. तर बॉडी कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल इज कॉल्ड, सेट टू बी जायचं, इज कॉल्ड युनिफॉर्म मोशन. आणि बॉडी कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स, बघा अनइक्वल डिस्टन्स इथे दिलेलं आहे मुलांनो, इथे अनइक्वल डिस्टन्स. तर इथे तुम्ही एक्झाम्पल काय घेऊ शकता युनिफॉर्म स्पीडला याला, तर रनिंग ऑफ कार विथ कॉन्स्टंट स्पीड. कारची जी रन होते तो कार रन्स विथ कॉन्स्टंट स्पीड असेल. इथे कॉन्स्टंट स्पीड नसेल, नो कॉन्स्टंट, म्हणजे काय, अनइक्वल डिस्टन्स कवर करेल इन इक्वल टाईम इंटरवल. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व केलं तर मोशन ऑफ कार किंवा व्हेकल ऑन अ क्राउडेड स्ट्रीट ऑर ट्रॅफिक, हेवी ट्रॅफिक असं इथं दिलेलं आहे म्हणून बघा. हेवी ट्रॅफिक बघून घ्याल व्यवस्थित, हेवी ट्रॅफिक दिसते इथे, हेवी ट्रॅफिक बघा. ओके,
तर पुढे जाऊया आपण. आता ॲक्सेलरेशन. व्हॉट इज द ॲक्सेलरेशन? तर मुलांना ॲक्सेलरेशन काय सांगते बघा मुलांनो. तर इन शॉर्टमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर व्हेलॉसिटी चेंजेस, दॅट इज नथिंग बट ॲक्सेलरेशन. आता व्हेलॉसिटीमध्ये स्पीड किंवा मुलांनो डायरेक्शन जरी चेंज झालं तरी व्हेलॉसिटी चेंज होतं. आणि एकदा व्हेलॉसिटी चेंज झाली की ॲक्सेलरेशन देर इज ॲक्सेलरेशन ऑकर्स. मग डेफिनेशन काय आहे मुलांनो? तर ॲक्सेलरेशनची डेफिनेशन एकदम सिम्पल आहे बघा मुलांनो. हा बॉल मुलांनो असा चॅनल आहे, एक पाईपसारखा लॉंग पाईप, असा हाफ पाईप आहे. आणि त्याच्यातून जेव्हा बॉल आपण रिलीज करतो तो बॉल मुलांनो इथे इनिशियल व्हेलॉसिटी कमी असते, इथे मिडलला येतो तेव्हा तो फास्ट जातो, चॅनल आहे बघा मुलांनो. आणि पुन्हा इथे त्या बॉलची व्हेलॉसिटी डिक्रीज होते किंवा झिरो होते. जेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीज होते दॅट इज नथिंग बट ॲक्सेलरेशन. ओके, आता आपण पुढे जाऊ. बेसिक काय काय ते समजून घेऊया, डेफिनेशन बघूया आणि युनिट पण बघूया. तर मुलांनो पहिला डेफिनेशन फॉर्म्युला हाच तुमचा डेफिनेशन असतो, लक्षात घ्या. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, नुसतं असं पोपटपंची नको. तर दॅट इज नथिंग बट चेंज इन व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली बघा, दॅट इज नथिंग बट ॲक्सेलरेशन. मग चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर त्यात दोन पॉईंट्स आले व्हेलॉसिटीमध्ये. इनिशियल व्हेलॉसिटी त्याला यू घेतो आपण आणि फायनल व्हेलॉसिटीला व्ही घेतो. व्ही मायनस यू. फॉर एक्झाम्पल इनिशियल व्हेलॉसिटी 10 असेल आणि फायनल व्हेलॉसिटी 50 असेल, तर 2 सेकंदामध्ये झालं असेल, तर जे ॲन्सर येणार आहे ते ॲक्सेलरेशन असेल. म्हणजे किती? 40/2 असेल, दॅट इज नथिंग बट तुम्ही ऑब्झर्व केलं तर 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. असं का? तर आता बघूया आपण. बघा युनिटकडे बघा तुम्ही. त्याचं युनिट पाहिलं तर व्हेलॉसिटी अपॉन टाईम हे दिलेलं आहे. व्हेलॉसिटी अपॉन टाईम बरोबर आहे बाळांनो, पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे तर मीटर पर सेकंड, आणि आपण टाईमचं युनिट काय तर सेकंड काय होईल तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. CGSमध्ये पाहिलं तर सेंटीमीटर येणार आहे. असं लिहत चला. पहिलं MKS किंवा SI, नंतर CGS आणि असे लिहत चला. SIमध्ये काय तर हे नसेल, ओके, आणि CGSमध्ये पाहिलं तर सेंटीमीटर असेल. एवढाच फरक, सेकंड स्क्वेअर सेम आहे. कसं आलं तर आत्ताच मी तुम्हाला दाखवलं फॉर्म्युलाच्या बेसवर, आणि हा तुमचा फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. आता आपण पुढे जाऊया. आणखी ॲक्सेलरेशन 3 टाईपमध्ये आपल्याला ऑब्झर्व करता येईल मुलांनो. एकदम इझी आहे बघा. तर पहिलं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये काय होतं तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते मुलांनो. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये काय होतं व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाते. आणि झिरो ॲक्सेलरेशनमध्ये काय तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते मुलांनो. व्हेलॉसिटी कशी असते? कॉन्स्टंट, दॅट इज नो चेंज इन व्हेलॉसिटी. बस एवढंच लक्षात घ्यायचं आहे मुलांनो तुम्हाला. एकदम इझी आहे. आणि ह्याच्या बेसवर काही तुम्हाला असे ग्राफ काढायचे. एकदम ग्राफ बघूया आपण ते कसे आहे ते. तर ग्राफमध्ये डिस्टन्स टाईम ग्राफ आहे मुलांनो. डिस्टन्स टाईम ग्राफ काय तर जो फर्स्ट रायटिंग केलं जातं हा नेहमी वाय ॲक्सिसवर असतो. इथं डिस्टन्स आहे आणि सेकंड जो आहे तो एक्स ॲक्सिस असतो. आणि नेहमी वाय जो असतो हा जो वाय असतो तो एक्सवर डिपेंड असतो मुलांनो. डोंट फॉरगेट, लक्षात, एक्सवर डिपेंड असतो. वाय ॲक्सिस हा नेहमी एक्सवर डिपेंड असतो. तर आता डायग्राममध्ये बघू आपण काय ते. सिम्पल आहे, रब करतो आहे. तर समोर ग्राफ दाखवतो आहे. ग्राफमध्ये तुम्हाला ग्राफ सिम्पल आहे, काढायचं आहे. तुम्ही अगोदरच्या स्टँडर्डमध्ये 7th 8th काढलेलं आहे ग्राफ, तसंच आहे. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हा तुमचा जो हे जे तुम्हाला टाईम दिलेला आहे, हे टाईम हे एक्स ॲक्सिसवर आहे आणि डिस्टन्स जे आहे हे वाय ॲक्सिसवर तुम्हाला काढायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. हे तुमचा एक्स ॲक्सिस आहे, टाईम दिलेला आहे, हे वाय ॲक्सिस आहे. आणि जर तुम्ही डिस्टन्स पाहिलं तर 15 ही इन्क्रीज होत जाते. म्हणजे हा जो ग्राफ आहे तर डिस्टन्स टाईम फॉर युनिफॉर्म मोशनसाठी आहे बघा. युनिफॉर्म मोशनसाठी तुम्हाला दिसेल बघा, दिलेलं आहे त्यांनी युनिफॉर्म मोशन. काय सांगतो? युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनमध्ये काय होतं तर आत्ताच आपण डेफिनेशन पाहिले की बॉडी कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल. बघा मुलांनो पुन्हा ऑब्झर्व करा, इक्वल डिस्टन्स दिसते तुम्हाला आणि टाईम पण इक्वल आहे, आणि म्हणून त्याला युनिफॉर्म मोशनसाठी म्हणतात. आणि त्यासाठी ग्राफ जर तुम्ही पाहिला तर ओरिजिनमधून तो असा स्ट्रेट लाईन ग्राफ जाईल मुलांनो. असा स्ट्रेट लाईन ग्राफ असा तुमचा ओरिजिनमधून जाईल. असं इथून ओरिजिनमधून येईल. व्यवस्थित काढा असा, लक्षात, ओरिजिनमधून तुम्ही काढू शकता. पुन्हा मी काढतो बघा, समोर घेऊ त्याला आपण. आणि मुलांनो असा तुमचा ग्राफ येईल बघा, स्ट्रेट लाईन ग्राफ असा.
का तर मुलांनो इथे तुमचे असे पॉईंट तुम्ही प्लॉट केलेले असणार आहेत, असे तुमचे पॉईंट असतील आणि म्हणून आत्ता सांगितलं की जो वाय आहे तो एक्सवर डिपेंड असेल. का तर युनिफॉर्म मोशन आहे. जर नॉन युनिफॉर्म असेल तर ते नॉट डायरेक्ट व्हेरिएशन. आता दिलेल्या मुलांना पुढे बघूया आपण पुढल्या ग्राफमध्ये. पुढल्या ग्राफमध्ये डिफरन्स काय आहे, तर डिफरन्स एवढाच आहे मुलांनो, नॉन युनिफॉर्म मोशन. त्यासाठी हे जे डिस्टन्स आहे ते अनइक्वल दिलेलं आहे मुलांनो. कसं दिलेलं आहे, अनइक्वल. हे तुम्हाला डिस्टन्स तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर अनइक्वल आहे. बघूया आपण तो त्याचा ग्राफ कसा काय येईल. आणि म्हणून नो डायरेक्ट व्हेरिएशन. का तर अनइक्वल, नॉन युनिफॉर्म आहे, डिस्टन्स अनइक्वल आहे. डिस्टन्स इक्वल होतं कारण आत्ताच मी तुम्हाला म्हणालो की हा जो वाय ॲक्सिस आहे बळानो, हा वाय ॲक्सिस हा एक्सवर डिपेंड असतो. मग डिस्टन्स अनइक्वल असल्यामुळे तुमचा ग्राफ असा 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 येईल बळानो. इथे तुमचे काय पॉईंट्स असतील असे, इथे पॉईंट प्लॉट आणि नॉट स्ट्रेट लाईन ग्राफ असा येईल बघा. पुढे आणखीन आपल्याला वेलॉसिटी टाईम ग्राफ ऑब्झर्व करायचा म्हणून. तर वेलॉसिटी टाईम ग्राफसाठी तुम्ही काय ऑब्झर्व करणार आहात, पुन्हा जरा नीट बारकाईने बघा, एकदम इझी आहे. तर याच्यात तुम्ही जर पाहिलं तर वेलॉसिटी फॉर युनिफॉर्म पुन्हा वेलॉसिटी. तर युनिफॉर्म वेलॉसिटी जर पाहिले तर बघा कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे बघा 60. हे तुमचं वाय ॲक्सिसवर वेलॉसिटी आहे, डिपेंड आहे टाईमवर. हे तुमचं कॉन्स्टंट लाईन आहे. जेव्हा लाईन जेव्हा बघानो आता इथे हा इथं एक्स ॲक्सिस आहे माहिती आहे तुम्हाला, याला पॅरलल आहे मुलांनो. जर आता एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल बघा, ही लाईन आहे एक्स ॲक्सिसला पॅरलल, तेव्हा त्याचा जर लाईन पॅरलल असेल एक्सला किंवा वायला तर स्लोप 0 असतो मुलांनो, डोंट फॉरगेट. ओके, स्लोप मुलांना कुठल्या लाईनचा येतो तर अशा ह्या स्ट्रेट लाईनचा स्लोप येतो बघा. समजलं इथपर्यंत बघा, व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट. युनिफॉर्म वेलॉसिटी. तर ह्या पॉईंट इथे तुम्ही जर पॉईंट प्लॉट केले तर एक्स ॲक्सिसवर बघा मुलांनो किती आहेत, इथे 2 आहेत. इथे जे तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2 आहेत एक्स ॲक्सिसवर. आणि बघा दाखवते तुम्हाला मी, बघा 2 आहेत एक्स ॲक्सिसवर. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे 2 आहेत आणि इथे किती तुमचे 4 आहेत, बरोबर आहे. आणि वाय ॲक्सिसवर तुमचे किती 60 आहेत. मग तुमचा पहिला पॉईंट कसा प्लॉट होईल बघा इथे, आता लक्षात आला असेल तुमच्या. इथे हा जो एचे तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2 कॉमा तुम्ही जर पाहिलं तर 2,60 आहे इथे एसाठी. इथे लिहितो 2,60 आणि बीसाठी तुम्ही जर ऑपरेट केलं तर किती तर 4,60. म्हणजे वायचे कॉर्डिनेट सेम आहे. फॉर्म्युला लिहिला आता नाही आहे पण y2 - y1 आपण x2 - x1 स्लोप्स आहे तर 60 - 60 0 येईल बघा यांचं. तर अशा रूपात तुम्ही ग्राफ करू शकता. आता आणखीन पुढे बघा, वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन काय सांगतो प्रकार बळानो बघूया. तर इथे मुलांनो व्हेलॉसिटी तुम्ही जर ऑब्झर्व केले युनिफॉर्म वेलॉसिटी टाईम, वाय ॲक्सिसवर वेलॉसिटी, एक्स ॲक्सिसवर तुमचा ऑब्झर्व तुम्ही केलं तर एक्स ॲक्सिसवर तुम्ही टाईम सांगताय. एकदम इझी आहे बघा मुलांनो. आणि तो स्ट्रेट लाईन ग्राफ आलेला तुमचा असा स्ट्रेट लाईन ग्राफ ओरिजिनमधून जातो आहे. तर हे जर व्हेलॉसिटी पाहिलं तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होते पण कॉन्स्टंटली इन्क्रीज होते बघा मुलांनो. म्हणून ॲक्सेलरेशन पण कसं असं युनिफॉर्म असेल. जर वेलॉसिटी इन्क्रीजेस कॉन्स्टंटली इन्क्रीज होते बघा, असं मी ॲरो दाखवते 8, 16 टेबल आहे बघा 8चा. 8ने इन्क्रीज होते इच 5 सेकंदला. 5 सेकंद पुढले 5 सेकंद 5 सेकंद 8ने इन्क्रीज होत असेल, दॅट इज नथिंग बट युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके, व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे इन्क्रीज झाली तर, आणि वेलॉसिटी इन्क्रीजच नसेल, समजा 20 असेल मीटर पर सेकंद तर तिथे तुम्ही 0 ॲक्सेलरेशन म्हणाल. कारण वेलॉसिटीचा फॉर्म्युला, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला मगाशीच तुम्हाला आपण ऑब्झर्व केला v - u/t. तर v पण 20 आहे, हा पण 20 आहे. तर 20 - 20 किती उत्तर येणार वरती मायनस, आणि आपण काय समजा 5 आहे तर 0च येणार ना बळानो, 0 येणार बघा. लक्षात घ्या, डोंट फॉरगेट, विसरू नका बळानो, एकदम इझी आहे. पुढे जाऊया आपण, चला बघूया पुढे मुलांनो. आता आपल्याला इक्वेशन्स प्रूव्ह करायचे आहेत. काही इक्वेशन फार महत्त्वाचे आहेत आणि ते इक्वेशन्स काही कायनेमॅटिक इक्वेशन त्याला म्हटलं जातं. तर हे 3 इक्वेशन्स आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. तर फर्स्ट इक्वेशन आहे वेलॉसिटी टाईमचा. जरा बघूया, नीट बघूया, व्यवस्थित लक्ष द्याल. ओके, ते 3 इक्वेशन्स पहिले काय काय ते बघूया आपण. तर v = u + at. तर हे वेलॉसिटी टाईमचं इक्वेशन आहे. वेलॉसिटी का तर वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी आहे, इनिशियल वेलॉसिटी आहे आणि टाईम आहे बघा. तर ॲक्सेलरेशन का नाही घेतला
तर ॲक्सिलरेशन तुम्ही आत्ताच ऑब्झर्व केलं की ॲक्सिलरेशन कशाने बनतं बघा, कशावर डिपेंड आहे, तर व्ही मायनस यू अपॉन टी. आत्ताच आपला झाला विषय बघा ना, व्ही मायनस यू अपॉन टी. तर यू आहे हा तुमचा, ओके, हा यू आहे बघा. रब करतो जरा त्याला, तुमच्या लक्षात येईल बघा. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. म्हणजे व्ही यू टी सर्व, म्हणून ते ॲक्सिलरेशन इथे घेतलेलं नाही आहे म्हणून लक्षात घ्या, अंदाजे नको. पुढलं डिस्प्लेसमेंट टाईम का असं लिहिलेलं आहे, एस बरोबर यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. तर डिस्प्लेसमेंट एस आहे, यू ॲक्सिलरेशनमध्ये कोण आहे तर व्ही यू टी आहे, आणि म्हणून टाईम घेतलेला आहे. टाईम डिफरंट आहे, डिस्प्लेसमेंट डिफरंट आहे. डिस्प्लेसमेंट मेन आहे आणि टाईम तर आहेच. आणि डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी तर टाईम नाही आहे बळानो, तर डिस्प्लेसमेंटचंच मेजॉरिटी आहे. हे व्हेलॉसिटी आहेत दोन्ही, इनिशियल फायनल हे व्ही इनिशियल आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे. ए का नाही घेतलं तर मला ना आत्ताच सांगितलं की ए जो आहे तो व्ही आणि टीनी बनलेला आहे. ए दॅट इज व्ही अपॉन टी, व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ओके, तर त्याचा जे इक्वेशन आहे, हाऊ टू प्रिपेअर व्हेलॉसिटी टाईम ग्राफ, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट 3 to 4 मार्क्सला पेपरला येतंच बळानो. तर ते आपण आता इक्वेशन बघूया. सिम्पल आहे. तर इक्वेशनमध्ये मला ना पहिलं तुम्हाला हे जे काही फिगर आहे, डायग्रॅम आहे, तर ते डायग्रॅमचा स्टडी करू पहिला आपण, आणि मग तुम्ही आपण ऑब्झर्व करू. बघा डायग्रॅम बघू पहिलं आपण. तर एक्स ॲक्सिस आहे मुलांनो, इथे तुम्ही जो ऑब्झर्व केलं ते एक्स ॲक्सिस आहे, पहिला काढायचं आहे वाय ॲक्सिस. नंतर बॉडी इथे होती मुलांनो, तर ती इथे मूव्ह झालेली आहे अशी बघा. व्यवस्थित डायग्राम काढा स्केलनी. बी पोझिशनला ती आलेलं आहे, ए डी होती ती. लेबल काही करू शकता, नावं तुम्ही काही देऊ शकता, ओ बी ए. नंतर तुम्ही सर्व कन्स्ट्रक्शन केलं आहे तसं बघा, सर्व काढलेलं आहे इथे. हे सर्व काही तुम्ही असं डॉटेडने दाखवलं, हे कन्स्ट्रक्शन केलं आहे. आणि मुलांनो ॲक्सिलरेशनचं आता बघूया आपण आता डायग्रामच्या बेसवर. तुम्ही डायग्रामकडे लक्ष ठेवाल बघा. ॲक्सिलरेशन काय सांगतो मुलांनो, तर ॲक्सिलरेशन आत्ताच झाला विषय आपला, व्हेलॉसिटी अपॉन टाईम, चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर ही इनिशियल व्हेलॉसिटी येते इथपर्यंत तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर, आणि ही मुलांनो फायनल व्हेलॉसिटी आहे बघा. इथून इथपर्यंत फायनल म्हणजे हीच तुमची इथे दाखवते बघा. डायग्राम जरा पुन्हा बघा, ऑब्झर्व करा व्यवस्थित. आले लक्षात, डायग्रामकडे ऑब्झर्व करा. तर ही मुलांनो इथून ओपासून डीपर्यंत म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी यू, आणि ही फायनल व्हेलॉसिटी कुठून तर डीपासून मुलांनो बॉडी इथे आलेली आहे, म्हणजेच ती इथे आहे. ही तुमची फायनल व्हेलॉसिटी. पुन्हा ओ टू सी अशी एवढी. ओके, तर इनिशियल फायनल व्हेलॉसिटीला तुम्ही ओ सी घेणार आहात, घेतले बघा ओ सी इथून, ती इथे तीच इथे बॉडी इथे बळानो, डोंट फॉरगेट. आणि इनिशियल व्हेलॉसिटीला तुम्ही ओ डी घेणार आहात बळानो, ओके, आणि अपॉन टाईम टी. आता तुम्ही डायग्राममध्ये बघितलं, जरा मी रब करतो ह्यांना बघा, जरा नीट लक्ष द्या. तर ओ सी, ह्या ओ सीमधून तुम्ही जर ओ डी मायनस केलं तर हा सी डी राहील बळानो. तर सी डी लिहिलं बघा. आणि हा जो टी आहे, ॲक्सिलरेशन ए आहे म्हणून इथे ए आहे, डोंट फॉरगेट. हा टी डिनोमिनेटर आहे, तो न्यूमरेटरमध्ये जाईल ए टी. ही पहिलं इक्वेशन तुम्हाला मिळतं, लक्षात घ्या, विसरू नका. नंतर पटकन मला तुमच्या लक्षात येईल, सी डी जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच तुमचं ए बी डिस्टन्स आहे. का तर हा रेक्टँगल आहे पूर्ण, हा विसरू नका. हे विसरू नका, खरोखर विसरू नका बाळांनो, अतिशय महत्त्वाचं आहे. हाच तुमचा ए टी असेल, विसरू नका, आपल्याला वापरायचा आहे. ए बी जो आहे तुम्हाला, ए बी जो दाखवलेला आहे, तर ए बी तुमचा कोण असणार आहे, तो सी डी असणार आहे, ए टी आपल्याला यूज करायचा आहे. आता आपण पुढल्या ह्याच्याकडे बघूया, आपण जरा डायग्रामकडे ऑब्झर्व करा. आपल्याला बी ई बघा, बी ई कसा आहे, तर ई टू बी हा तुमचा कोण आहे, तर पुन्हा ऑब्झर्व करू आपण जरा. तर ई टू बी तुम्ही जर पाहिलात तर ई टू बी इथून तुम्ही जर पाहिलात बळानो इथून एवढं, तर ही तुमची फायनल व्हेलॉसिटी ईपासून बघा, इथे ऑब्झर्व करा ई टू बी. आणि मुलांनो म्हणजेच ओ सी, त्याला इन अदर वर्ड फायनल व्हेलॉसिटी. आणि ए बी जो आहे तो तुमचा ए टी आहे आत्ताच, आणि ई टू ए म्हणजेच तुमचं ओ टू डी, हे इनिशियल व्हेलॉसिटी आहे. ओके, तर आता मला ना डायग्रामकडे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला डायग्राम जास्त समजून देईल. नीट लक्ष द्या डायग्रामकडे बघा. बघूया डायग्रामकडे पुन्हा. तर बी ई बघा नीट, बी ई काय सांगतो ते बघा. बी ई बरोबर काय लिहू शकता, रायटिंग केलंच आहे मुलांना. तर बी ई किंवा ई बी काय लिहिलं आहे, तर ए ई एकदम इझी आहे मुलांनो. बी ई बरोबर तुम्ही काय लिहू शकता, तर ई ए प्लस ए बी असं लिहू शकता.
तर VE काय आहे टोटल, तर फायनल व्हेलॉसिटी आहे. EA काय असं लिहिले बघा खाली, EA काय आहे तर इनिशियल व्हेलॉसिटी. AB म्हणजे तुमचा हा CD आहे बाळांनो, तर AT आहे. हे तुमचं इक्वेशन आलं, V = U+AT फर्स्ट इक्वेशन. बघा इथे तुम्हाला मांडून दाखवलेलं आहे, मी तुम्हाला पटापट लिहून दाखवलं इथे वरतीच. ओके, हे बघा इथे तुम्हाला मांडून दाखवलेच आहे, आत्ता सांगितलं ते सर्व हे मांडलेलं आहे इझी. तर सेकंड इक्वेशन मुलांना तुम्ही जर पाहिलं तर डायग्राम तीच वापरायची आहे आपल्याला. एक ट्रँगल आणि एक रेक्टँगलचा यूज करायचा आहे. S = UT + 1/2 AT² बनवायचं आहे. तर सेकंड इक्वेशन डिस्प्लेसमेंट टाईमचं इक्वेशन आहे बाळांनो. आत्ताच मी तुम्हाला ऐकवलं की डिस्प्लेसमेंट आणि टाईमचं इक्वेशन. ह्याच्यामध्ये मुलांनो एक रेक्टँगल आहे दिलेल्या डायग्राममध्ये आणि एक ट्रँगल असं चिन्ह काढायचं आणि त्यांचे फॉर्म्युले एस बरोबर घ्यायचं आहे. तर रेक्टँगलचा फॉर्म्युला काय, तर लेंथ काय, ही ब्रेथ ही लेंथ अशी आहे बघा. असं तुमचा रेक्टँगल आहे आणि असा तुमचा ट्रायंगल आहे बाळांनो असा. तर डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवतो आणि ते तुम्ही इथे लिहू शकता बघा पटापट आणि डायरेक्ट तुमचा फॉर्म्युला येईल बघा. इथे डायग्राम जरा प्लीज व्यवस्थित लक्ष द्याल डायग्रामकडे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला जास्त क्लिक होईल. हा तुमचा रेक्टँगल आहे बाळांनो बघा, हा तुमचा रेक्टँगल आहे. ओके, आणि हा तुमचा ट्रायंगल आहे. इथं B आहे, इथं तुमचं लेटर B आहे माहिती आहे. तर याचा फॉर्म्युला काय, तर ही घेऊ शकता, ही म्हणजेच तुमचं इनिशियल व्हेलॉसिटी किंवा OD घेऊ शकता, कुठलाही घेऊ शकता. आणि OE, इथं E आहे बघा, OE दिसते, किंवा OA घेऊ शकता. हा टाईम आहे तुमचा, हा T आहे. मग काय आहे तर U आणि हा टाईम T म्हणजे UT आलं बघा, लक्षात घ्या UT आलं आपलं. S बरोबर विसरू नका, हे रेक्टँगलच्या बेसवर. आणि ट्रँगलच्या बेसवर काय आहे +1/2. बेस कोण आहे तर बेस तुमचा हा AD आहे म्हणजेच टाईम T म्हणजे T आहे. ओके, आणि हाईट जी आहे AB ही तुमची AT आहे बाळांनो. काय आहे AT म्हणजे S बरोबर पुन्हा तुम्ही जो ऑब्झर्व केला तर UT + 1/2 AT². बघा T आणि Tचा T² होईल, इथे मी मांडलेलं नाही, इथे लिहितो S बरोबर UT + 1/2 AT². AT² का आलं तर AT व्हॅल्यू इथं पुटअप केली तुम्ही, ही संपूर्ण. ओके, तर अशा रूपात तुमचं सेकंड इक्वेशन आलं. आणि थर्ड इक्वेशन म्हणून तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा तुमचा पूर्ण ट्रॅपिझम घ्यायचा आहे तुम्हाला बघा. हा तुम्हाला पूर्ण ट्रॅपिझम घ्यायचा आहे. डायग्राम दाखवतो पुन्हा एकदा. तर हा पूर्ण जो ट्रॅपिझम आहे हा एवढा तुम्हाला ट्रॅपिझम घ्यायचा आहे. तिथे आपल्याला काय घ्यायचं आहे तर V² = S पुन्हा घेऊ आपण, S घेऊ. तर S बरोबर एरिया ऑफ ट्रॅपिझम घ्यायचं आहे. तर ह्या पॅरलल साईड्स आहेत. पॅरलल साईड्स काय आहेत, हा U आहे आणि हा V आहे तुमचा. मग U + V घेणार तुम्ही. ओके, इंटू 1/2 घ्यायचा आहे पहिलं. इथे तुम्हाला 1/2 पहिलं घ्यायचं आहे, डोंट फॉरगेट, विसरू नका बाळांनो. आणि परपेंडिक्युलर हाईट ही तुमची टाईम आहे T. पण इथे मला तुम्ही ऑब्झर्व केलं तर नीट ऑब्झर्व करा, तर A बरोबर काय फॉर्म्युला आहे तुमचा V - U आणि अपॉन T. हा T वर घ्या, A खाली घ्या. ओके, आणि मग हा T वर येईल, इथं Tची व्हॅल्यू पुटअप करा, T वर घ्या, A खाली घ्या. म्हणजे इक्वेशन कसं येईल बघा, सांगतो बघा पटापट, नीट लक्ष द्या. इथं Tची इथे व्हॅल्यू पुटअप करतो मी, काय तर V - U आणि अपॉन A. हा जो A आहे हा 2 आहे, हे वर्ण म्हणजे 2 AS बनेल, बरोबर आहे. आणि V + U, V - U काय बनेल, V² - U² बनेल. हा -U² तिकडे न्या, मग इक्वेशन काय बनेल तर V² - तिकडे न्या, तर V² = फायनल इक्वेशन U² - U² तिकडे नेला प्लस 2AS असं बनेल बाळांनो. जरा रफली लिहिले आहे, थोडं जरा ऐकत चला, समजत नसेल ऐकत चला, जरा हँडरायटिंग समजत नसेल तर. ओके, आता आपण पुढे जाऊया मुलांनो. बघा हे तुमचे तिन्ही इक्वेशन संपलेले आहेत. तर अशा रूपात तुमचे 3 इक्वेशन झालेले आहेत. तर आणखीन इक्वेशन मी तुम्हाला आता दाखवले तेच आहेत सर्व बघा. हे जे आता मी तुम्हाला दाखवले आहेत ते सर्व तेच आहेत. पुन्हा डायग्राम बघा, हे इक्वेशन बघा, टेक्स्टबुक ओपन ठेवा, जास्त कळेल बघा. हे तुमचं फायनल इक्वेशन. आता मी तुम्हाला हा T वर नेला बघा, हा T इकडे नेला, हा A इकडं खाली नेला. मग Tची व्हॅल्यू तुम्ही पुटअप केलीत काय V - U अपॉन A. हा A जो खाली होता तो तिकडं वर नेला, 2 पण तिकडे वर, 2 AS झाले असे, 2 AS बरोबर आहे. आणि इकडे काय V² - U². हा -U² आहे तो तिकडे नेला आणि मग V² बरोबर U² + 2AS तुमचं बनलं. ओके, पुन्हा बघा ऐकवलं तुम्हाला. आता मला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
बघा मुलांनो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय सांगतो, एकदम सिम्पल आहे, एका फटक्यात सांगतो बघा तुम्हाला, एकदम इझी आहे मुलांनो. तर मुलांनो असं एक सर्कल आहे मुलांनो, बघा नीट काढतो पुन्हा सर्कल. तर हे असं सर्कल आहे असं, आणि सर्कलमध्ये माहिती आहे की आत्ताच आपण पाहिलं की डायरेक्शन त्या बॉडीची चेंज होत असते. ओके, पण स्पीड जर कॉन्स्टंट आहे बाळांनो, इथे स्पीड तेवढाच आहे, इथे समजा 5 मीटर पर सेकंद आहे, म्हणजे इथे पण तुमचा 5 मीटर पर सेकंद आहे. जर स्पीड कॉन्स्टंट असेल, बॉडी मूव इन अ सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट स्पीड, दॅट इज नथिंग बट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा कॉन्स्टंट स्पीड, दॅट इज नथिंग बट व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दिसेलच बघा तुम्हाला. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे की स्पीड जो आहे, डायरेक्शन, आता डायरेक्शन तुम्हाला दिसतात बघा, डायरेक्शन चेंजेस, पण स्पीड तुमचा कॉन्स्टंट दिसते बघानो, आणि म्हणून त्याला स्पेशली काय म्हटलेलं आहे बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. डेफिनेशन तुम्हाला कुठे दिलेलं, तर तुम्हाला असं ऑड नको वाटायला, बघा इथे तुम्हाला डेफिनेशन दिसते बघा, हे तुम्हाला लिहायचं आहे. स्टोनचे मोशन इन अ स्ट्रिंग ऑफ दॅट ऑफ एनी पॉईंट ऑन अ बायसिकल व्हील वेन दे आर इन अ युनिफॉर्म मोशन. हे युनिफॉर्म ठीक आहे, मोशन ऑफ स्टोन इन अ स्लिंग, किंवा म्हणजे जी मोशन ऑफ स्टोनची जी मोशन दिसते, आपण व्हर्टिकल मोशनमध्ये असं त्या स्टोनला फिरवतो दोऱ्याला बांधून, ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल. ऑब्जेक्ट मूव्ज विथ कॉन्स्टंट शब्द फार महत्त्वाचा आहे, दॅट इज नथिंग बट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. डेफिनेशनच्या बेसवर तुम्हाला स्पीड दिला बघा, स्पीड त्याचा कॉन्स्टंट असतो, म्हणजे काय, तर स्पीडचं डेफिनेशन काय आहे, तर सर्कम्फरन्स, म्हणजे हा तुमचा सर्कल आहे बघा, बघा मी तुम्हाला दाखवतो जरा इथे, हे तुमचं असं सर्क्युलर पाथ आहे, आणि सर्क्युलर पाथ जो आहे त्याला सर्कम्फरन्स म्हणतात. सर्कम्फरन्स म्हणजे काय, तर ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेला पाथ आणि अपॉन टाईम टी. तर मुलांनो, सर्कम्फरन्स एका कॉन्स्टंट स्पीडने ट्रॅव्हल होत असेल, स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला, डिस्टन्स, पण इथं डिस्टन्स सर्क्युलर पाथमध्ये आहे म्हणून त्याला सर्कम्फरन्स म्हटलेलं आहे. आपण अगोदर म्हणालो बघा की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, बोललो होतो बघा अगोदर, पण इथं सर्कम्फरन्स का घेतला, तर ऑब्जेक्ट ही सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होतो म्हणून सर्कम्फरन्स. बघा सर्कलच्या लेंथला सर्कम्फरन्स म्हणतात. जसं आपण एखादा रेक्टँगल असेल, त्या रेक्टँगलचे लेंथ आणि ब्रेडची टोटल ॲडिशनला पेरिमीटर इथे म्हणतो, तसं इथे मला सर्कलच्या लेंथला सर्कम्फरन्स म्हणतात. डोंट फॉरगेट, लक्षात, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. आणि मग त्याचा सर्कम्फरन्सच्याच बेसवर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सर्कम्फरन्स काय 2πr माहिती आहे अपॉन टाईम टी, दॅट इज नथिंग बट रेडियस ऑफ सर्कल. काय असणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजेच काय, रेडियस ऑफ सर्कल. हे तुम्हाला स्पेशली समजायला पाहिजे बघा. आता हे सर्कल आणि त्याची रेडियस आहे बघा, इथे पण असू शकतो रेडियस, इथे पण असू शकते, इथे पण असू शकते बघा. म्हणजे जेवढा सर्कम्फरन्स आहे तेवढी तुमची ती रेडियस दाखवेल बघा. ओके, तेवढा ते बॉडी मूव्ह होत असेल, डायरेक्शन चेंज होत असेल बघा. ओके, किंवा मोशन ऑफ तुम्ही आणखीन सांगू शकता मून अराउंड अर्थ, ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल बघा. एकदम इझी आहे बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुम्ही पाहिलं. आता काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या बेसवर, सिम्पल आहे, स्पीडवर डिस्टन्स अपॉन टाईम व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत, 25ने डिवाइड करायचं, ओव्हरऑल आहे बघा. ॲव्हरेज स्पीड वेलॉसिटी असेल तर डिस्प्लेसमेंट, फॉर्म्युले जे आहेत, स्पीड म्हटल्यानंतर डिस्टन्स अपॉन टाईम आला बघा. वेलॉसिटी म्हटल्यानंतर लगेच डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आला. जर डिस्प्लेसमेंट नसेल तर ती जी बॉडी आहे त्या बॉडीने जर प्लेसच नसेल चेंज केली, किंवा इथे येऊन ती पुन्हा इथे आली असेल, पुन्हा त्याच प्लेसला गेली असेल, तरी पण डिस्प्लेसमेंट 0 असेल, किंवा ती बॉडी तिथेच असेल, इथेच ती चेंज केलेली नसेल प्लेस, तर बाळांनो डिस्प्लेसमेंट 0 असेल. डोंट फॉरगेट, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे बघा, बेसिक कन्सेप्ट आहेत, समजून घ्या, तुम्हाला 11th-12ला तुम्हाला त्रास होणार नाही. असे फॉर्म्युले आहेत बघा. आणखीन तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज केलेला आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. सेकंड इक्वेशन आहे S=UT + 1/2 AT², व्हॅल्यू पुटअप करायचे. जे तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार तुम्ही इक्वेशन बनवत जाणार आहात. ओके, अजून तुम्हाला प्रॉब्लेम दिला बघा. याच्यात तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर हे इक्वेशन का यूज केलं, त्याच्यामध्ये टाईम नाही दिलेलं बघानो. ओके, बघा इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट, टाईम नसेल तर हे इक्वेशन तुमचं कॉन्स्टंट इसके थर्ड इक्वेशन आहे, हे तुम्ही इथे थर्ड इक्वेशन तुम्ही सांगू शकता. ओके, अशा रूपात तुम्हाला सहज प्रॉब्लेम जमतील बघा. ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे v - v/t. बघा ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्ही जर ऑब्झर्व केला तर हा फॉर्म्युला काय सांगतो, हा टी वर गेला तर AT बरोबर v - v येतो, हा u तिकडे पॉझिटिव्ह केला तर v बरोबर u + AT येतो बघा. फर्स्ट इक्वेशन पुन्हा तयार झाला, हाच फॉर्म्युला सांगतो.
इथे इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, फायनल 15 आहे, टाईम 5 दिला आहे. 15/5ने डिवाइड करायचं आहे. एकदम इझी आहे बघा 3 उत्तराला. युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर का आलं तर व्हेलॉसिटीज युनिट काय आपलं मीटर पर सेकंड आणि आपण पुन्हा काय सेकंडचा स्क्वेअर येणार आहे. ओके, बघा लक्षात आलं असेल काय लिहितो त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे हँडरायटिंग समजेल तुम्हाला. ओके, बघा आणखी तेच इक्वेशन. आता न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आलं. आता न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मोशन लॉ काय सांगतो बघा. तर बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स पहिला आपण समजून घेऊया. तर बॅलन्स फोर्स काय सांगतो, बॅलन्स फोर्स तर ही बॉडी आहे मुलांनो. या बॉडीला जर ऑन बोथ साईडने जर तुम्ही फोर्स अप्लाय केलात तर त्याला बॅलन्स फोर्स म्हणणार तुम्ही. बॅलन्स फोर्स काय म्हणणार तुम्ही, बोथ साईडने. तर ती बॉडी मूव्ह नाही होणार बाळांनो, त्याच पोझिशनला तिथे राहणार आहे. पण समजा इथे ही कार आहे बाळांनो, तुम्ही इथून तिला पुश केली तर ही अनबॅलन्स फोर्स होईल बाळांनो. थोडंसं तुम्ही 8th आणि 7thला त्याचा स्टडी केला होता, कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट तुम्ही मॅग्नेट आणि आयर्न घेतलं होतं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स तुम्ही ऑब्झर्व केलं. कॉन्टॅक्ट फोर्समध्ये तुम्ही असेच बघा व्हेकलला तुम्ही फोर्स अप्लाय केलं, टच केलीत व्हेकलला, ते कॉन्टॅक्ट फोर्स झालं बघा. थोडी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, आलं लक्षात. अनबॅलन्स फोर्स काय ऑन बोथ साईडने अप्लाय केला तर देर इज अ नो मोशन इन बॉडी, बॉडी मोशनमध्ये राहत नाही. आणि बॅलन्स फोर्समध्ये आलं लक्षात. आणि अनबॅलन्समध्ये जर पाहिलं तर बॉडी कम्स इन अ मोशनमध्ये येते बघा बाळांनो. एकदम इझी आहे. आता मला स्टेटमेंट तुम्ही जर पाहिलं न्यूटनचं फर्स्ट लॉचं, हे जरा रब करतो तुम्ही, लिहत चला, छोटं डायग्राम काढत चला, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल बघा. म्हणजे वेन ऑन बोथ साईडनी फोर्स अप्लाय केलं गेलं तर बॅलन्स फोर्स, वन साईडनी फोर्स अप्लाय केलं तर अनबॅलन्स फोर्स. ओके, वेन फोर्स इज अप्लाइड फ्रॉम वन साईड टू द बॉडी, अनबॅलन्स फोर्स. आणि बॉडी शिफ्ट केली जाते बघा, बॉडी शिफ्ट होते बाळांनो. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे, लक्षात घ्याल. बघा मुलांनो, आता न्यूटनचं फर्स्ट लॉचं स्टेटमेंट काय आहे, असं काय आहे तर एखादी ऑब्जेक्ट कंटिन्यू रिमेन्स रेस्ट फॉर्ममध्ये असेल, ती रेस्टमध्येच आहे, तिला काय फोर्स अप्लाय नाही केलेला, एक्सटर्नल फोर्स नाही अप्लाय केलेला, किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये तर ती असेल, युनिफॉर्म मोशनमध्ये ती ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर ती युनिफॉर्म मोशनमध्येच राहणार आहे, रिमेन्स. आणि रेस्टमध्ये असेल तर ती रेस्टमध्येच राहणार आहे. हे न्यूटन्सनी क्लिअर केलेला टॉपिक आहे, आणि लक्षात. समजा आता तुम्ही बायसिकलला पॅडल जर तुम्ही अप्लाय नाही केलं, मोशनमध्ये आहे तर ती मोशनमध्येच राहणार आहे बाळांनो. आणि समजा बायसिकल स्टेशनरी असेल, एखादी बाईक किंवा कार स्टेशनरी असेल, थांबलेली असेल तर ती रेस्ट फॉर्ममध्येच राहणार आहे. आणि मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहणार आहे काही वेळ. म्हणजे विदाऊट अप्लाईंग, बघा व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे, इफ अनलेस म्हणजे इफ नॉट. एक्सटर्नल अनबॅलन्सचा आत्ताच तुम्हाला मी अर्थ सांगितला की ही बॉडी आहे ती एका डायरेक्शनने, एका साईडने फोर्स अप्लाय केला जातो बाळांनो. तर बोथ साईडने फोर्स अप्लाय केला तर ती बॅलन्स फोर्स होईल बाळांनो. एका डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला होता. डोंट फॉरगेट, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे बाळांनो, आलं लक्षात तुमच्या बघा. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, पुन्हा ऐकवतो एकदा. तर मुलांनो बघा, ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन स्ट्रेट लाईनमध्ये अनलेस इफ नॉट द एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. ओके, तर बघा लक्षात आला असेल तुमच्या. सिम्पल आहे बाळांनो, एकदम इझी आहे. आता आपण त्याच्या बेसवर न्यूटन्स सेकंड लॉ पण बघूया आपण. सिम्पल आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, पहिलं न्यूटन्स सेकंड लॉ ऑब्झर्व करण्यापूर्वी आपण जरा मोमेंटमची इन्फॉर्मेशन घेऊया. व्हॉट इज द मोमेंटम. मोमेंटम म्हणजे तुम्ही असं पोपटपंच बोलणार का, पी इज इक्वल टू असं म्हणणार का, पी इज इक्वल टू mv, मास आणि वेलॉसिटी याचा प्रोडक्ट नाही, असं बरोबर आहे, ठीक आहे बाळांनो. याला स्पेशली तुम्ही ऑब्झर्व केलेला फिजिक्स म्हणतात, सायन्स आहे वर्ड. मग फिजिक्स काय सांगतो तर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, म्हणजे 11th-12thला तुम्हाला त्रास नाही होणार मुलांनो. ओके, तर बघा मुलांनो, मोमेंटम काय आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. नेमकं मोमेंटम काय आहे तर ती जी बॉडी आहे ती किती मोशनमध्ये आहे. बॉडी मोशनमध्ये असणं म्हणजे काय तर तिची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत राहते बाळांनो. जर व्हेलॉसिटी डिक्रीज झाली तर बॉडीची मोशन पण डिक्रीज होणार आहे. म्हणजे कशावर डिपेंड आहे तर व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे मोमेंटम. डोंट फॉरगेट, व्हेरी मस्ट, व्हेलॉसिटी चेंज होत राहणार आहे तेव्हाच मोमेंटम चेंज होत राहणार आहे. मग युनिट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मासचं युनिट काय आहे, kg आहे बाळांनो. व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे तर मीटर पर सेकंद आहे. एकदम सिम्पल आहे बाळांनो, बघा एकदम सिम्पल आहे, सहज तुमच्या लक्षात येईल. बघा सिम्पल आहे, सतत तुम्ही बघत चला, येईल लक्षात. बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मोमेंटमची डेफिनेशन झाली बघा. तर आता आपल्याला स्टेटमेंट ऑब्झर्व करायचं आहे. तर स्टेटमेंट काय सांगतो बाळांनो, एकदम सिम्पल आहे बघा. पुन्हा बघूया स्टेटमेंट काय. तर आत्ताच मी तुम्हाला ऐकवलं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय सांगतो, हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द
ॲप्लाइड फोर्स हा जी कसं आहे बघा, ही बॉडी आहे, त्या बॉडीला तुम्ही असं फोर्स ॲप्लाय केला तर ती बॉडी मोशनमध्ये राहणार आहे बाळांनो. म्हणजे फोर्सवर डिपेंड आहे मुलांनो. फोर्स ॲप्लाइड फोर्सवर बघा. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कशावर डिपेंड आहे? प्रपोर्शनल का? तर फोर्स तुम्ही जर ॲप्लाय केला, फोर्स जास्त ॲप्लाय केला तर ती बॉडी जास्त मोशनमध्ये येणार आहे बाळांनो. ओके. आणि जो चेंज इन मोमेंटम जो आहे, म्हणजे मराठीत त्याला संवेग परिवर्तन म्हणतात. हे आता मुलांनो फोर्स कोणत्या डायरेक्शन ॲप्लाय केलं? लेफ्ट टू राईट बघा, लेफ्ट टू राईट. म्हणजे फोर्स तुम्ही लेफ्ट टू राईट ॲप्लाय केलं तर मुलांनो त्याचा जो मोमेंटम आहे ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. फोर्सच्या डायरेक्शननेच मोमेंटम दिसेल. बॉडी या लेफ्ट टू राईटनेच ह्या मोशनमध्ये दिसेल. असं नाही की फोर्स तुम्ही लेफ्ट टू राईट असं तुम्ही फोर्स ॲप्लाय केलं आणि मोमेंटम तुम्हाला असा दिसेल, असं नाही. इट्स रॉंग. आणि लक्षात एकदम सिम्पल आहे बघा मुलांना. स्टेटमेंट समजलं असेल. पुन्हा एकदा सांगतो बघा स्टेटमेंट काय आहे ते. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच तुम्ही ऑब्झर्व केलं तर P2 - P1 असं आहे आणि अपॉन टी रेट म्हणजे प्रपोर्शनल टू तुम्ही जर पाहिलं तर ॲप्लाइड फोर्स. ओके. तर इथे मुलांना तुम्ही जर पाहिलं तर MV - MU P1 म्हणजे इनिशियल मोमेंटम आणि अपॉन टी. इथे मुलांना ऑब्झर्व केलं तर बघा मुलांनो M कॉन्स्टंट येईल. मग M इथं लिहितो तर V - U अपॉन टी प्रपोर्शनल टू F येणार बाळांनो. बघा प्रपोर्शनल टू F येणार. नीट लक्ष द्याल बघा, नीट लक्ष द्याल व्यवस्थित बघा. मी पुन्हा त्याला रब करतो, इथं लिहितो तर M कॉन्स्टंट कॉमन येईल. V - U अपॉन टी प्रपोर्शनल टू F येणार. ह्याचं काय ब्रॅकेटमध्ये A आहे. म्हणजे MA बघा नीट लक्ष द्या, MA प्रपोर्शनल टू A येणार. मग F इज इक्वल टू काय येणार हे रब करतो बघा. एवढं लक्षात ठेवा. आता लिहून घेत चला काय काय कसं लिहिलं आहे ते मी. तर F प्रपोर्शनल टू तुम्ही जर ऑब्झर्व केलं बघा नीट लक्ष द्याल, F प्रपोर्शनल टू MA येणार बाळांनो. देअरफॉर F इज इक्वल टू काय येणार? KMA येणार. के नीट लक्ष द्याल बघा, नीट लक्ष द्या. KMA येणार. फॉर एक्सपेरिमेंटली विचार केला तर केची व्हॅल्यू 1 आहे. मग 1 पुटअप केलं तर F इज इक्वल टू MA. डोंट फॉरगेट, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, प्रॉब्लेमसाठी उपयुक्त आहे. हा न्यूटन सेकंडला सांगतो. F इज इक्वल टू MA 11, 12ला उपयुक्त आहेच तुम्हाला, 10thला पण. F इज इक्वल टू MA बोलल्यानंतर लगेच तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे न्यूटन सेकंड लॉ. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट बाळांनो. चला समजलं बाळांनो, पुढे जाऊया आपण. तर न्यूटन सेकंड लॉ तुमच्या लक्षात आला असेल बघा. तेच लिहिलेलं आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ते सर्व. MA प्रपोर्शनल टू F. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम तुम्ही आत्ताच ऑब्झर्व केलं बघा. इथे सर्व हे बघा, सर्व तुम्ही आत्ताच ऑब्झर्व केलं आणि तेच सांगतो आहे पुन्हा. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे M कॉमन घेतलं, ते तुम्ही आडवं लिहिलं. आपण उभं आता व्हर्टिकल लिहिलं. तर V - U अपॉन टी म्हणजे A घेतलं बघा. A ॲक्सेलरेशन आहे. हा टी जो आहे आता हा कट झाला. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम तुम्ही आता ऑब्झर्व केलं तर MA आत्ताच लिहिलं तुम्ही. MA आणलं बघा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमपासून प्रपोर्शनल टू F. देअरफॉर F इज इक्वल टू KMA. K 1 व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली आणि मग F इज इक्वल टू आपलं फायनल ॲन्सर आलं MA. ओके. चला जाऊया आपण. पुन्हा एकदा रिपीट केलं होतं बघा, तुम्हाला जास्त संबंध असेल. इथं K जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर K काय आहे तर प्रॉप कॉन्स्टंट आहे. असं शॉर्टकट लिहायचं प्रॉप कॉन्स्टंट. एवढं मोठं काय लिहायची गरज नाही. प्रॉप PROP डॉट आणि डॉट करायचं. इझी आहे. चला पुढे जाऊया आपण. एकदम इझी आहे बळांनो. आता मोमेंटमचं युनिट पण तुम्ही ऑब्झर्व केलं. आत्ताच मी तुम्हाला ऐकवलं kg बघा मीटर पर सेकंद. आता 1 न्यूटन म्हणजे काय तर फोर्सचं युनिट आहे बाळांनो. न्यूटन कोणाचं युनिट आहे बघा, नीट ऑब्झर्व करा. न्यूटन तुमचं फोर्सचं युनिट आहे बघा. नीट बॉक्सकडे बघा जरा, नीट बॉक्सकडे लक्ष द्या. हा बॉक्स बघा. तर न्यूटन तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे फोर्स युनिट न्यूटन आहे बघा. SI युनिट फोर्स न्यूटन आहे. N सायंटिस्टचं सरनेम आहे बघा. तो 1 न्यूटन का असतो तर आता F इज इक्वल टू आत्ताच आपण बघितलं. F इज इक्वल टू MA. M म्हणजे मास kg बरोबर आहे. A म्हणजे ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आता लक्षात आलं असेल. kgच्या अपोजिट तुम्ही ग्रॅम लिहू शकता बघा लिहिलेलं खाली, आणि मीटरची इथे तुम्ही सेंटीमीटर लिहू शकता बघा. पॉईंटिंग केलेलं आहे तिथे लक्ष ठेवा. आला असेल लक्षात बघा. एकदम सिम्पल आहे बघा. रब केले. पुढे जाऊया. आता न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो बाळांनो. न्यूटन्स थर्ड लॉ तुम्हाला एकदम सिम्पल आहे बाळांनो. की एक साधं उदाहरण देतो तुम्हाला की आपण जेव्हा वॉल म्हणजे भिंत म्हणतो त्याला मराठीत, त्याच्या बॉल हिट करतो मारतो आपण, तेव्हा काय होतं तो बॉल काय करतो त्या वॉलवर ॲक्शन करते मुलांना. बॉल काय करतो त्या वॉलवर ॲक्शन करतो.
पण तोच बॉल आपल्याकडे रिटर्न येतो बाळांनो. बॉल कम्स बॅक टू अस. म्हणजे ती वॉल काय करते, ती जी वॉल आहे बाळांनो, बघा मी दाखवतो. समजा ही आपली वॉल आहे अशी, ही अशी वॉल आहे आणि हा जो बॉल आहे याच्यावर हिट झाल्यानंतर तो बॉल पुन्हा आपल्याकडे येतो बाळांनो. म्हणजे बॉल काय करतो, ॲक्शन. डोंट फॉरगेट, बॉल काय करतो, ॲक्शन. विसरू नका हे. आणि जी वॉल आहे, ही वॉल आहे बाळांनो, ही वॉल काय करते बघा. नाही जमलं रायटिंग करायला तर असं डायग्राम तरी काढाल. ही वॉल आहे तर रिॲक्शन करते बाळांनो. शॉर्टकट लिहितो, रिॲक्शन. ओके, वॉल काय करते बाळांनो, रिॲक्शन करते. विसरू नका, रिॲक्शन. मग बॉलवरती रिॲक्शन करते आणि तो बॉल रिटर्न टू अस, हे आपल्याकडे पुन्हा येतो बघा. जेवढं आपण जास्त हिट करू तेवढं तो जास्त फास्ट येतो बघा आपल्याकडे. ॲक्शन रिॲक्शन बघा. म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन हॅव द सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. बघा इथं स्टेटमेंट बघा, सिम्पल आहे बाळांनो. स्टेटमेंटकडे ऑब्झर्व करू. आत्ताच मी तुम्हाला ऐकवलं, एव्हरी ॲक्शन सांगतो बाळांनो. बघा नीट लक्ष द्याल. एव्हरी ॲक्शन फोर्स जे आहे ते इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा फोर्स ॲक्शन आहे आणि हा काय रिॲक्शन आहे बाळांनो. ॲक्शन सांगतो आणि हा काय सांगतो, रिॲक्शन. इक्वल अँड अपोजिट फोर्स तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा ॲक्शन सांगतो मुलांनो. हा ॲक्शन सांगतो, हा फोर्स. हा रिॲक्शन सांगतो. म्हणजे ही जर वॉल असेल तर ही दुसरा फोर्स त्याच्यावर ॲक्ट करते. हा बॉल आहे, बॉल पण त्याच्यावर फोर्स ॲक्ट करतो. द एव्हरी ॲक्शन फोर्स ॲक्ट्स काय हॅज, तुम्ही जर ऑब्झर्व केलं बाळांनो, नीट समजून घ्या बघा. डिलीट करतो त्याला, म्हणजे जास्त लक्षात येईल तुमच्या. सिम्पल आहे. तर एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी, ॲट द सेम टाईम. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे बाळांनो. आताच मी तुम्हाला वॉल आणि बॉलचं एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्ही राईट करू शकता इन युअर ओन लँग्वेज. किंवा अशी डायग्राम काढायची. ही वॉल आहे, हा बॉल आहे, ॲक्शन. आणि वॉल काय करते, रिॲक्शन करते बघा. इक्वल ॲक्शन रिॲक्शन होते बट अपोजिट डायरेक्शन. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे बाळांनो. त्याच्यानंतर मुलांनो तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकदम सिम्पल आहे. काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मुलांनो दोन बॉडीज आहेत. त्या दोन बॉडीज पहिल्या क्लिअर करून घेऊया. ही एक बॉडी आहे, त्या बॉडीचं मास m1 घेऊ आपण. आणि ही एक दुसरी बॉडी आहे, सेम बॉडी आहे, त्याचं मास m2 घेऊया. ही बॉडी मुलांनो तुम्ही ऑब्झर्व केलं तर समजा F1 फोर्स ॲक्ट करते याच्यावर, ही याच्यावर F2 फोर्स ॲक्ट करते बघा. नीट लक्ष द्याल, व्यवस्थित लक्ष द्याल, समजेल बघा. ही जी बॉडी आहे ती F2 ॲक्ट करते फोर्स आणि ही काय F1 ॲक्ट करते. समजलं. तर बिफोर कोलिजन आहे आणि आफ्टर कोलिजन असे दोन पार्ट आहेत. बिफोर कोलिजन काय आहे, जो मोमेंटम आहे, स्टेटमेंट सांगतो, तोच तो तुमचा आफ्टर कोलिजन असणार आहे बाळांनो. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तीच बॉडी आहेत, ह्या टच झालेल्या आहेत. हे कोलिजन आहे, ड्युरिंग कोलिजन सांगतो. आणि कोलिजन झाल्यानंतर बाळांनो त्या पुन्हा मूव इन सेम पाथ बट अपोजिट डायरेक्शनने मूव होतात ते. लक्षात. तर कोलिजन बिफोर मोमेंट म्हणजे कोलिजन बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन, मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. हे जरा डायग्राम मी रब करतो, तुम्ही डायग्राम काढत चला. काय काय सांगलं बघा. हे मास m1 आहे या बॉडीचा, बॉडी A म्हणू शकता, ही बॉडी B म्हणू शकता. आणि त्याचे फोर्सेस, ही बॉडी F1 फोर्स ॲड करते, पहिली बॉडी आहे. फर्स्टसाठी 1-1 लक्षात घ्या, सेकंडसाठी 2-2 लक्षात घ्या. विसरू नका, पुढे डेरिव्हेशन आपल्याला बघायचे आहेत, आपल्याला जुने रूल्स वापरायचे आहेत बघा. एकदम इझी आहे. आता आपण रूल वापरूया. हे रब करतो बाळांनो, बघूया. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा ऑब्झर्व करूया. F2 इज इक्वल टू -F1. मायनस का, तर मुलांनो जेव्हा त्या बॉडीज अपोजिट डायरेक्शनने जातात तेव्हा डायरेक्शन जे अपोजिट आहे त्यासाठी मुलांनो मायनस. जेव्हा कोलाईड होतात ड्युरिंग कोलिजन आणि आफ्टर कोलिजन नंतर त्या पुन्हा मूव इन अ बॅकवर्ड डायरेक्शनने बट सेम पाथ लक्षात, पण अपोजिट डायरेक्शन आणि म्हणून अपोजिट मायनस साईन घेतले बघा. ओके. तर एफचा फॉर्म्युला काय, बाय न्यूटन्स सेकंड लॉ. तर लिहित ना बघा, लिहिलेलं आहे सर्व बाय न्यूटन्स सेकंड लॉ. व्हॅल्यू पुटअप केले. 2 जो आहे F2 हा सेकंड बॉडीसाठी आहे. समजा ही तुमची सेकंड बॉडी आहे, ही तुमची फर्स्ट बॉडी आहे, डोंट फॉरगेट. तर 2 साठी m घेतलेला आहे, म्हणजे F2 घेतलेला आहे. आणि 1 साठी F1. एफचा फॉर्म्युला m आहे, व्हॅल्यू पुटअप करा. m2 a2 इज इक्वल टू m1 a1. एचा फॉर्म्युला आत्ताच झाला बघा, मगासपासून होतोय बघा, v - v/t. v फायनल व्हेलॉसिटी, u इनिशियल व्हेलॉसिटी. 2 घ्या. टी कॉन्स्टंट आहे ते कट करून टाका दोन्हीकडे. M2ने मल्टिप्लाय करा बघा, एकदम इझी आहे. M1ने मल्टिप्लाय करा, एकदम इझी आहे. मायनस आहे, साईन चेंज होतील, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस. आणि जे मायनस टर्म जो आहे ते इकडे जाईल. हा मायनस टर्म इकडेच टर्न होईल बघा. पुन्हा लक्ष द्याल व्यवस्थित बघा, मी जरा थोडं व्यवस्थित दाखवतो बघा, नीट लक्ष द्याल. पुन्हा चेक करा. आता इथे तुम्ही M2ने मल्टिप्लाय केलं, इथे M1ने मल्टिप्लाय केलं तुम्ही. ही मायनस टर्म आहे ती इकडे जाईल, ही मायनस टर्म आहे ती इकडे जाईल. इथे तुम्ही जर पाहिलं तर मुलांनो
व्हेलॉसिटीकडे बघा, फायनल व्हेलॉसिटी आहे म्हणजे मोमेंटम आफ्टर कोलिजन, आणि यू आहे तो इनिशियल व्हेलॉसिटी आहे. आणि दोन बॉडीसाठीच दाखवलं मोमेंटम बिफोर कोलिजन, तेच दिलं बघा. टोटल मोमेंटम, मॅग्निट्यूड ऑफ टोटल मोमेंटम इज इक्वल टू काय असणार आहे तर मुलांनो 2-3 प्रकारे तुम्हाला स्टेटमेंट. मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम हे पण तुम्ही लिहू शकता. मॅग्निट्यूड ऑफ द टोटल मोमेंटम फायनल मोमेंटम इज इक्वल टू इनिशियल मोमेंटम, असं पण स्टेटमेंट लिहू शकता. दुसऱ्या 3पैकी एक स्टेटमेंट तुम्हाला कुठलं तरी लिहायचं आहे. दुसरा स्टेटमेंट कसं आहे बघा, जेव्हा एक्सटर्नल फोर्स ॲक्ट ऑन द इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट, हे इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट आहे, तेव्हा टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे लेफ्ट साईड, इक्वल साईडच्या लेफ्ट साईडला जी व्हॅल्यू आहे तीच तुमची राईट साईडला व्हॅल्यू असेल बघा. लक्षात, डज नॉट चेंज. टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा इथं 3+2 घेतलं तर इथं एवढा चेंज असणार आहे 2+3, पण 3+2 आणि 2+3चा ॲन्सर 5 येणार आहे. कॉन्स्टंट, रिमेन्स कॉन्स्टंट सांगितलं बघा बाळांनो. इझी आहे. आपण जाऊया पुढे बघा, एकदम सोपं आहे. आणि जे आत्तापर्यंत जे डेरिवेशन सांगत होतो तेव्हा हे तुमचं रिलेशन होतं बघा. जेव्हा 2 बॉडीज आहेत जेव्हा ते कोलाईड होतात म्हणजे आपटतात एकमेकांवर, तर टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन, म्हणजे त्या बॉडी अशा होत्या बघा अगोदर बिफोर कोलिजन टच न झाल्या, इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. बिफोर कोलिजन असे ॲरो असतील, आफ्टर कोलिजन असे असतील बघा. कोलाईड झाल्यानंतर ते दूर जातील एकमेकापासून, हे पण तुम्हाला सांगतील. एकदम इझी आहे बाळांनो, सिम्पल आहे बघा. अशा रूपात तुमचे टॉपिक्स क्लिअर होतात. आणि काय काय त्याचे चेंजेस आहेत, काय एक्झाम्पल गन आणि बुलेटचा दिलेला आहे इथं तुम्हाला, आणि त्याच्या बेसवर तुम्ही प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स पण तुम्ही सॉल्व करू शकता. आत्ताच मी तुम्हाला मोमेंटमचा प्रॉब्लेम सांगितला की मोमेंटमबरोबर एम तुम्हाला दिलेला आहे, व्ही दिलेला आहे, व्हॅल्यू पुटअप करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. एकदम इझी आहे. 25 आणि 5ला मल्टिप्लाय करायचं आणि 2 डिजिट सरकवायचे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रॉब्लेम तुम्हाला दिलेली आहे बाळांनो, एकदम सिम्पल आहे बघा. जरा प्रॉब्लेममधला डेटा तुम्ही काढत चला आणि त्याच्या बेसवर M1 V1 M1 U1 प्लस M2 U2 बघा. इनिशियल मोमेंटम आणि इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल का, तर इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे. इथे मास सेम आहे बघा. पहिल्या बॉडीचं जे मास आहे तेच इकडे पहिल्या राईट साईडला आहे, दुसऱ्या बॉडीचं मास आहे लेफ्टला तेच राईट साईडला आहे. पण चेंजेस काय, तर इथे यू आहे तर इथं व्ही आहे बाळांनो, एवढा चेंजेस आहे. व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व करा, प्लस करा, मल्टिप्लाय करा, सॉल्व करा. रब करतो बघा इथे, पुन्हा सांगतो. इथे तुम्ही मल्टिप्लाय करणार बघा प्रत्येक, इथे पण मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस करा. हे पॉईंटचं काय इझी आहे, हे प्लस करा. इथे हे प्लसचं इकडे मायनस करा, मग नंतर हे मल्टिप्लाय इथं डिवाईड करा. इथे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो मुलांनो बघा, ह्याचं कॅल्क्युलेशन बघा, नीट ऑब्झर्व करा ह्याचं कॅल्क्युलेशन. इथे मुलांनो पॉईंटनंतर 1 डिजिट आहे, इथे 2 डिजिट आहे. तर इथे मुलांनो तुम्ही इथला हा जो पॉईंट आहे इथला हा बघा, हा तो 0.1 म्हणजे 0 नंतर तो 1.7 होऊ शकतो बघा. इथं पॉईंट आहे 1.7 होऊ शकतो मुलांनो. इथे पॉईंट आहे असा, डोंट फॉरगेट. 1.75 होऊ शकतो, 1.75 असेल का, तर इथं 0.1 म्हणजे 0च्या नंतर पॉईंट एक 0 पॉईंट म्हणजे पॉईंटच्या नंतर एकच डिजिट आहे. हा जर इकडे तुम्ही राईटला ॲडजस्ट केला तर हा पण इथला राईटला ॲडजस्ट करायचा 1 डिजिट, मग तुमचं 1.75 येईल. आणि व्हेलॉसिटी आहे म्हटल्यानंतर युनिट काय स्टार्टिंगलाच पाहिलं आपण मीटर पर सेकंद. ओके, थँक्स. इझी आहे बघा मॅडम.